सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळी उंबऱ्यात मस्तपैकी रांगोळी काढून बाळूमामांची पूजा केली, कारण की आज होतं बाळूमामांचा जन्मोत्सव. मग नाश्त्याला केलं उत्तापा, रवा भिजत घातलेला अर्धा तास, मग त्यात सगळ्या भाज्या चिरून घातल्या. भाज्या म्हणजे कांदा टमॅटो ते. मग रियाचं आणि हिचं मस्ती चाललेली. मग भक्तीची वाट बघत मग हिनं जन्मोत्सवला घेऊन गेलं नाही म्हणून घरातच हिनं जन्मोत्सव बनवला. मग भक्तीचं वाट बघून बघून तिला फोन लावून ती फायनली आली. मग नंतरनं आम्ही बाळाचं ते पाऊलुंडे करणार होतो श्रवणाचं, त्यासाठी तयारी करायला लागलो आम्ही. मग नंतरनं तयारी करत करत आम्ही असं बोलायचो करायचो. मग ह्यातच आमचा थोडा वेळ गेला आणि बाळ नंतरनं पण जरा किरकिर करायला लागलं, म्हणून थोडंसं तिला घ्यायचं हे करायचं. मग फायनली आम्ही तयार झालो. पूर्ण व्हिडिओ आपल्या ब्लॉगवरती यूट्यूब चॅनलवरती येईल, तुम्ही नक्की बघा. पण झालं सगळं, पण हे पसारा आवरताना नाकी नऊ आलं. मग हिचं काहीतरी रांगोळी काढायचं चाललेलं, मग मी बघत बसलेले. जर असं हे सगळं मग आवरताना मला कसं तरी होत होतं. मग एकदाचं आवरून घेतले. असं चुटकी मारून जर झालं असलं तर आत्तापर्यंत किती कोण कोण काय काय केले असते. मग महाप्रसादाला गेलो संध्याकाळी. मग गर्दी तेन खूप होती. मग तसंच महाप्रसाद वगैरे घेतलो. भक्तीला कॉल कर म्हणलेला आपण जाऊया महाप्रसादाला. मग तिथून जेवण वगैरे करून आलो. असाच गेला आजचा दिवस. सर्वांना जय बाळूमामा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.